महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 111 प्राध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेत मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला आहे। या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचार झाला असून सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही प्रभावशाली नेते, त्यांच्या नातेवाईकांचा तसेच विद्यापीठातील काही सल्लागार समिती सदस्य, व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या म्हणण्यानुसार ही प्राध्यापक भरतीची जाहिरात सन 2023 मधील असून तिची मुदत मार्च 2026 मध्ये संपलेली आहे। तरी देखील नवीन जाहिरात प्रसिद्ध न करता त्याच भरती प्रक्रियेला जबरदस्तीने पुढे रेटले जात आहे। यामागे मोठे आर्थिक व्यवहार झाले असून त्याचे संरक्षण करण्यासाठीच हा अट्टहास सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने 111 जागांची प्राध्यापक भरती प्रक्रिया तातडीने रद्द करून नव्याने पारदर्शक, निष्पक्ष आणि नियमबद्ध प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे। तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जी 111 प्राध्यापकांची जी भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे। या आर्थिक घोटाळ्याच्या मागे या विद्यापीठामध्ये जे राजकीय हस्तक्षेप करतात असे व्यक्ती याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे, जे मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य, जे विद्यापीठ सल्लागार समितीवरचे आणि राज्यातील प्रभावशाली अशा मोठ्या नेत्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये सहभाग आहे। अनेक विद्यार्थ्यांशी आम्ही मनविसेने चर्चा केली, त्याच्यानुसार आम्हाला नक्की समजलंय की याच्यामध्ये 80 लाख ते 1 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झालेला आहे आणि हे पैसे या काही राजकीय बड्या नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खासगी अकाउंटमध्ये जमा केल्याचीही आम्हाला माहिती मिळाली। ही प्रक्रिया अत्यंत अपारदर्शक पद्धतीने राबवली जाते। ही प्रक्रिया अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबवली जाते। जे गुणी आणि प्रामाणिक याच्यामधले जे कोणी उमेदवार आहेत त्यांना डावलण्याचं काम या ठिकाणी केलं जाते आणि काही विशिष्ट विचारधारेचे, विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीला मांडणाऱ्या संघटनांचीच लोक या ठिकाणी कसे बसतील याचा प्रयत्न या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाकडून केला जातो। या सगळ्यांचा पर्दाफाश येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करणार आहे। येत्या काळात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हा प्रचंड मोठा आर्थिक घोटाळा हा जनतेसमोर आम्ही मांडतोय। या आर्थिक घोटाळ्यासाठी जे जबाबदार आहेत त्या सर्वांवरती कारवाई करून ही प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी आज आम्ही पत्राद्वारे कुलगुरूंकडे केलेली आहे। जर कुठल्याही पद्धतीने माध्यमांवरती आणि उमेदवारांवरती जर विद्यापीठाने दबाव टाकला तर गाठ मनविसेची असेल, हे आज आम्ही त्यांना या ठिकाणी निक्षून सांगितले। कुठल्याही पद्धतीने उमेदवारांमध्ये जर या पारदर्शकतेपणे साशंकता असेल तर ही साशंकता दूर करण्याचं काम विद्यापीठ प्रशासनाचं आहे आणि या ठिकाणी ही प्रक्रिया तात्काळ रद्द करून नव्याने जाहिरात देऊन पुन्हा प्रक्रिया राबवा अशी मागणी आज आम्ही त्यांच्याकडे करत आहोत।